फायनली 7 दिवसानंतर केली बाबा एकदाची अंघोळ. शिजर झाल्यामुळे ना 7 दिवस टाके असल्यामुळे काय अंघोळ करायला जमलीच नव्हती. आणि आता कुठेतरी बरं वाटायला लागलं होतं फ्रेश वगैरे झाल्यावर. आणि आज ना माझी डिलिव्हरी होऊन 7 दिवस झाले होते, म्हणून मी ना सकाळीच हॉस्पिटलमध्ये गेले होते टाके काढण्यासाठी. आता कोणाकोणाला तर वाटत असेल शिजर तर झालंय, एवढं काय त्याच्यामध्ये. पण ज्यांचं शिजर झाले ना त्यांना नक्कीच माहीत असेल काय त्रास होत होतो. पण एक आईच असते ती आपल्या बाळाला बघून ना सगळा त्रास सहन करते. आणि बाळाला पण ना मस्त मालिश वगैरे करून ना आंघोळ वगैरे घातली होती. आणि माझ्या प्रेग्नन्सीमध्ये ना माझ्याकडे बघून मला बरेच जण बोलायचे की तुला नाही का मुलगाच होईल म्हणून. पण आई अडाईच्या आशीर्वादाने ना मला मुलगीच झाली आणि मला मुलगीच पाहिजे नव्हती. खरंच मी तुम्हाला नाही शब्दात सांगू शकत नाही की मी किती खुश आहे म्हणून. असो, आता बाळाला पण ना आंघोळ घातल्यामुळे छान बाळ झोपी गेलं होतं. त्यानंतर एक डिंकाचा लाडू खाल्ला. आता लाडू खात नाही तोपर्यंत मम्मीने लगेच जेवण करण्यासाठी दिलं. जेवण वगैरे करून घेतलं तेवढं साईचे पप्पा पण आले साईला माझ्याकडे सोडण्यासाठी. त्यांना नाही का कामानिमित्त शिर्डीला जायचं होतं त्याच्याचमुळे. आणि साईचं केव्हापासून चाललं होतं की मम्मा माझ्या मांडीवर दे म्हणून बाळाला. बाळाला मांडीवर दिलं तर खुश तर इतका होता की बास. आणि साई आल्यापासून ना मम्मीची ड्युटी तर खालीवर करण्यातच गेली आज दिवसभरात तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.